मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेच वाढताना दिसतोय। पक्षफुटीच्या आधीच शिवसेनेनं 2017च्या निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागा स्वतःकडेच राखून ठेवाव्यात अशी ठाम मागणी शिंदेसेनेनं केली आहे। त्यावेळी शिंदेसेनेनं एकूण 84 जागा जिंकल्या होत्या। त्यापैकी सध्या 50 ते 60 नगरसेवक शिंदेंकडे गेले आहेत। मात्र त्या सगळ्या 84 जागा आम्हालाच मिळाव्यात असं म्हणतायत। आपल्यासोबत सूरज मसूरकर अधिक माहिती देत आहेत। सूरज, निश्चितच 2017 साली शिवसेनेने जे आहेत त्या एकूण 84 जागा जिंकलेल्या होत्या। त्यानंतर फूट झाली शिवसेनेमध्ये आणि त्यातील आता जवळपास शिंदे सेनेकडे 50 ते 60 नगरसेवक आहेत। त्या सर्व जागा आम्हाला मिळाव्यात अशी शिवसेनेची महापालिका निवडणुकीसाठी आग्रही मागणी आहे। आणि त्यानंतर ज्या जागा उरलेल्या आहेत त्या जागांमध्ये समान वाटप व्हावं ही देखील शिवसेनेची मागणी आहे। अशा एकंदरीत जर का पाहायला गेलं तर शिवसेना जवळपास 100 जागांसाठी आग्रही आहे। कारण शिवसेनेकडे आता सध्या ज्या आहेत ते जवळपास 50 ते 60 नगरसेवक आहेत आणि असं बघायला गेलं तर ही शिवसेना मागणी करत आहे। त्यामध्ये उरलेल्या जागांमध्ये समान वाटप झालं तर उरलेल्या जागा 41 जागा ज्या आहेत म्हणजे 82 मधल्या 41 जागा ज्या आहेत त्या शिवसेनेकडे येऊ शकतात आणि म्हणून 60 + 41 अशा एकंदरीत जवळपास 100 जागांसाठी शिवसेना जी आहे ती आग्रही आहे। आपण जर का पाहायला गेलं तर भाजपने देखील आगामी महापालिका निवडणुकीसाठी 150+ नारा दिलेला आहे आणि यामधून कुठेतरी आता शिवसेना आणि भाजपमध्ये काही पेच वाढेल का भविष्यामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आता बरोबर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की भाजप आणि शिंदेसेनेमध्ये रस्सीखेच दिसून येते। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।